स्वामी समर्थ. नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यातील वद्ध चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी साजरी करत असतो आणि मेन म्हणजे मराठी नवीन वर्ष सुरू होणार आहे. या वर्षाची ही सगळ्यात शेवटची चतुर्थी आहे. बऱ्याच लोकांना उपवास असतो, काही लोकांना उपवास धरणं शक्य होत नाही, पण ज्याला जसं जमेल तसा तो गणपती बाप्पांची सेवा करत असतो. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत. आपल्या आयुष्यात कधीही दुःख संकट येऊ नये आणि जरी ते आलं तरी सुद्धा त्याची तीव्रता कमी व्हावी म्हणून आपण गणरायाला प्रार्थना करत असतो. सगळ्यात पहिला म्हणजेच गणपती बाप्पांचा आपल्याला आज अभिषेक करायचा असतो. मी जर चतुर्थीच्या वेळेस तुम्हाला माहिती देते की आपल्या बाप्पांचा सोप्या पद्धतीने अभिषेक कसा करता येतो. तर बघा, काहींना जमलं नसेल तर त्यांनी संध्याकाळी बाप्पांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत. जसं की जास्वंदाचं फूल आहे, दुर्वा आहे, मोदक आहे, तर या गोष्टी बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. तर पाण्याचा अभिषेक करायचा आहे. कमीत कमी आपण एकदा तरी गणपती अथर्वशीर्षम, त्याच्याबरोबर गणपती स्तोत्रम आणि एक माळ ओम गण गणपती नमः या मंत्राची आवर्जून करावी. जसं जमेल तशी तुम्ही फक्त जलाभिषेक करत असताना म्हणजेच पाण्याचा साधा ओम गण गणपती नमः ओम गण गणपती नमः या मंत्राचा मंत्रजप 108 वेळा केला तरी चालेल. नाही शक्य होत तर मग कमीत कमी तुम्ही एक वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करावं. तर दिवसभरात 21 दुर्वा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असतात. तर 21 दुर्वांचा एक बंच बनवायचा आणि ती गणपती बाप्पांच्या चरणांशी अर्पण करायची. पण त्याच्या आधी ती आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि एक वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं. जेव्हा आपण उजव्या हातात धरायची आहे आणि मग एक वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. जेव्हा आपण उजव्या हातात धरतो ना, तर तेव्हा त्याचा शेंडा आपल्या बाजूने असावा. गणपती अथर्वशीर्षमचं पठण करावं. ज्यांना गणपती अथर्वशीर्षम पठण करता येत नाही त्यांनी गणपती स्तोत्रम 11 वेळा पठण करावं. खरं तर 11 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं असतं, पण नाही काही शक्य होत तर काही कारणांमुळे तर त्यांनी एक वेळा करावं आणि मग बाकीच्या वेळेस 11 वेळा गणपती स्तोत्रमचं पठण करावं. तर या पद्धतीने नाही काही जमत तर ओम गण गणपती नमः ओम गण गणपती नमः या मंत्राचा मंत्रजप करावा. दुर्वाचा वरचा भाग आहे त्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणांजवळ अर्पण करायचं. पण चरणांजवळ अर्पण करत असताना जो खालचा भाग आहे ना, तर तो गणपती बाप्पांकडे असावा आणि जो वरचा भाग आहे तो समोर असावा. या पद्धतीने दुर्वा तुम्ही दिवसभरात कधी पण अर्पण करू शकता. आज एक मंत्राचा आपल्याला मंत्रजप करायचा आहे. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशक कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशक कृपा करा. ही सेवा इतकी प्रभावी आहे. असंख्य लोक ही सेवा करत असतात. 120 दिवसाची सेवा असते. रोज 121 वेळा या मंत्राचा मंत्रजप करायचा असतो. नाही शक्य होत तर आज तरी जेवढी जास्त जमेल ना, तर तेवढी तुम्हाला या मंत्राचा आपल्याला नामस्मरण करायचं आहे. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशक कृपा करा. आता संध्याकाळी आपल्या आयुष्यात कधीही विघ्न येऊ नये किंवा आलेलं विघ्न कमी व्हावं किंबहुना त्याची तीव्रता कमी व्हावी. सगळ्यात आधी जेव्हा अध्यात्म करत असतो, परमेश्वराची उपासना करत असतो, तेव्हा आपली परिस्थिती बदलते. कारण जेव्हा विचार बदलतात तेव्हा परिस्थिती बदलत असते. जेव्हा आपण एखादे मंत्र जप करतो, नामस्मरण करतो, तेव्हा मन हलकं होतं. मनातल्या ज्या काही वेदना आहेत ना, तर त्या कमी होतात आणि कुठेतरी असंच वाटतं की परमेश्वर आहे आपल्यासोबत. मग अशा वेळेस आपल्याला जेव्हा चांगले विचार करत असतो ना, तर तेव्हा चांगली कृती घडत असते. म्हणून सांगते की आपले गणपती बाप्पा हे अतिशय भोळे आहेत. ते माणसाच्या आयुष्यामधील दुःख जे आहे ना, तर ते हिरावून घेतात आणि भरभरून सुख आणत असतात. कारण ते सुखकर्ता आहेत आणि दुःखहर्ता आहेत. प्रत्येक चतुर्थीला तुम्हाला काय करायचं आहे, खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे. छोटासा आपल्याला तो टाकायचाच असतो. म्हणून तो छोटासा खोबऱ्याचा तुकडा जरी घेतला ना आणि त्याच्यावर 2 कापूर जाळायचे असतात, तर देवासमोर संध्याकाळी म्हणजेच तुम्ही रात्री जरी सेवा केली ना तरी चालेल. तर एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घ्या, त्याच्याबरोबर 2 भीमसेनी कापूर घ्या. तर गणपती बाप्पांच्या समोर बसून आपल्याला जाळायचे आहेत आणि आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जोपर्यंत ती अग्नी शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला मंत्रजप करायचा आहे. आणि अर्थात सेवा करत असताना खाली काहीतरी वाटी घ्या किंवा मग एखादं ताट घ्या. व्यवस्थित पद्धतीने जोपर्यंत ते शांत होत नाही तोपर्यंत ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा मंत्रजप करायचा आहे. ती अग्नी शांत झाली की दर्शन करायचं आणि ते जे खोबरं आहे ना, तर ते तुम्हाला निर्मलला टाकायचं आहे. आता तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या तुम्हाला हे निर्मलला टाकायचं आहे. तर या पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे.
काही नाही जमत तर ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा मंत्र जप करावा। प्रत्येक दिवशी तुम्हाला रात्री झोपताना की स्वामींना, बाप्पांना, कुळदेवीला तुम्ही स्मरण करत जा। त्यांना मनापासून तुम्हाला धन्यवाद द्यायचा आहे की आजचा दिवस जो आहे ना तो आमचा व्यवस्थितरित्या पार पडला। आणि दुसऱ्या दिवशी पण आपल्याला उठल्यावर स्मरण करायचं आहे, अंथरुणात तुम्हाला नमस्कार करायचा असतो। कारण बघा आपलं आयुष्य जे आहे ना तर ते त्याला सुद्धा महत्त्व आहे आणि ते कसं जगायचं आहे, किती चांगल्या रीतीने जगायचं आहे हे आपल्या हातात असतं। पण आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी काही शुभ दिवशी काही उपाय सेवा करायच्या असतात। जसं की आपण मग चतुर्थीला बरेचसेच काही उपाय करत असतो। म्हणून अशा अगदी सोप्या पद्धतीने बाप्पांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करा। गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करा। नाही काही जमत तर फक्त मग गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जरी दाखवला तरी हरकत नाही। या पद्धतीने आपल्याला करायचं आहे। प्रत्येकाने गणपती बाप्पांची सेवा करावी। प्रत्येकाच्या आयुष्यातील दुःख, संकट, वेदना कमी व्हाव्या आणि प्रत्येकाला मनशांती मिळावी हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।